नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण झालेला आहे आणि जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म DSPला ॲडमिशन घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. लक्षात ठेवा, CET सेलकडून डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या ॲडमिशनबाबत जी टेंटेटिव्ह डेट दिलेली होती, ती होती 16 जुलै 2024. अर्थात लक्षात ठेवा, टेंटेटिव्ह डेट अर्थात काय, त्या तारखेला ती प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं. ती टेंटेटिव्ह अंदाजित तारीख होती. असं नाही की त्याच तारखेला ती प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तर आज, उद्या, येत्या 2-3 दिवसात ही प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते. ऑफिशियली ज्यावेळेस ती ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल, त्यावेळेस तुम्ही बघू शकता, ही जी काही CET सेलची वेबसाईट आहे, या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएटमध्ये खाली डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP जो ऑप्शन दिसत आहे, त्या ठिकाणी न्यू असं लिहून येईल. याचा अर्थ ती प्रोसेस, त्या वेबसाईटची लिंक ही ॲक्टिव्ह झालेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला इथं न्यू लिहून येईल, त्यावेळेस ते पोर्टल तुमच्या वेबसाईटवरती, मोबाईलवरती ते ओपन होणार आहे. सध्या या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेलं नाही आहे. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी जे काही तुमचे डिप्लोमाचे कॉलेज आहे, त्या ठिकाणी तुमचं कॉलेजमध्ये निकाल अवेलेबल झालेला आहे का, याची माहिती घ्या. जर निकाल अवेलेबल झाला असेल तर त्याची हार्ड कॉपी तुमच्या ताब्यात घ्या. तुमचं ज्या ठिकाणी डिप्लोमा पूर्ण झालेला आहे, तिथलं तुम्ही कॉलेज सोडल्याचा जो दाखला आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, TC, LC, तर ते त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायचं आहे. बऱ्याचदा असं होत असतं की तुमची स्कॉलरशिप किंवा कॉलेजची फी पेंडिंग असेल, तर कॉलेज सगळे तुमचे डॉक्युमेंट तुमच्या ताब्यात देत नसतं. त्यामुळे लवकरात लवकर ती जी काही प्रोसेस आहे, ती देखील करून घ्या. अनेक जणांचे बरेच डॉक्युमेंट पेंडिंग असतात, तर त्या डॉक्युमेंटसाठी देखील प्रोसेस करून घ्या. ते डॉक्युमेंट काढून घ्या. एखादं डॉक्युमेंट तुमच्याजवळ आत्ता नसेल, तर ते डॉक्युमेंट तुम्ही जर फक्त पावती जरी तुमच्याजवळ असेल, तर फायनल मेरिट लिस्टच्या अगोदरपर्यंत जेव्हा ग्रेव्हियन्स पिरियड असतो, त्यावेळात तुम्ही तुमचं मूळ कागदपत्र जमा करू शकता आणि त्या स्पेसिफिक कॅटेगरीचा लाभ घेऊ शकता. जर त्या वेळात तुम्ही ते अपलोड केलं नाही डॉक्युमेंट, तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये टाकलं जात असतं. त्याशिवाय ज्यांचं परराज्यामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये डी फार्म झाला असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट मागितलं जाऊ शकतं. त्यामुळं त्यासाठी देखील प्रोसेस करून घ्या. आणखीन काही महत्त्वाच्या सूचना आहेत, ते म्हणजे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, ते स्कॅन करून तुमच्या फोनमध्ये ठेवा. त्यांचा एक झेरॉक्स सेट बनवून ठेवा. शिवाय टेलिग्राम चॅनलवरती आज मी आता शेअर केलेले आहेत, जे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचे कट ऑफ लिस्ट आहेत, ते टाकलेले आहेत. काही कारणामुळं ते आम्ही लवकर शेअर करू शकलो नव्हतो. त्या शेअर केलेले तिथं जाऊन बघा की कट ऑफ किती आहे. त्याशिवाय दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस कॅप राऊंड सुरू होतील, त्याच्या आदल्या दिवशी सीट मॅट्रिक्स येत असते. अर्थात कुठल्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला फार कमी जागा असतात, त्यामुळं मेरिट पण जास्त लागत असतं. त्यामुळं ते सीट मॅट्रिक्स पहा. काही कॉलेजला मागच्या वर्षी फर्स्ट इयर, जे नवीन कॉलेज सुरू झालेलं असतं किंवा काही कारणास्तव त्यांना फर्स्ट इयरला कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता आलं नसेल, तर यावर्षी त्यांना डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी थोड्या जागा जास्त असू शकतात. त्यामुळे ते देखील सीट मॅट्रिक्स पाहून त्यानुसार विचारात घ्या. तुम्हाला मार्क्स कमी असतील तरी देखील तुमच्या भागामध्ये एखादं नवीन कॉलेज असेल किंवा तुमच्या आसपास जे कॉलेज आहे तिथला कट ऑफ पहा. त्या सगळ्या गोष्टी पाहून कॉलेज व्यवस्थित निवडा. डिप्लोमाला ॲडमिशन घेत असताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्या यावेळेस टाळा. कॉलेज शक्यतो चांगलं पहा. कॉलेज रेग्युलर व्यवस्थित स्टडी करून तुमचं बी फार्म पूर्ण करा. काही महत्त्वाच्या सूचना असतात कॉलेज निवडी संदर्भातल्या, ते ज्यावेळेस कॅप राऊंड सुरू होईल त्यावेळेस देईल. सध्या खास यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की अनेकांच्या शंका होत्या की अजून कशी काही ती वेबसाईट सुरू झालेली नाही आहे. वेबसाईट ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करेल. शिवाय तुम्ही देखील वेबसाईटवरती जाऊन अशा पद्धतीने चेक करू शकता. वेळोवेळी ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण केवळ फार्मसी ॲडमिशन नाही, तर फार्मसी करिअर संदर्भात असतील, त्याशिवाय पुढं तुम्हाला काही अपॉर्च्युनिटी आहेत, या सगळ्या गोष्टीवरती आपण कंटिन्यू मार्गदर्शन करत राहणार आहोत. आपल्याला जे काही 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे, त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत, माझ्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.